सगळ्या गोष्टीवर तुमचं लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून एक बारीक लक्ष असतंय आणि त्यातून त्या बातम्या संबंध इचलकरंजीवर नव्हे तर जिल्हाभर या ठिकाणी जातात। आम्ही त्या 65-70 नगरसेवकांमध्ये बोललो म्हणजे हे काही इचलकरंजी शहराला गळणार नाही, परंतु आम्ही ज्यावेळी तिथं आमचं मत मांडेल ते तुमच्या माध्यमातून संबंध इचलकरंजीवर जाईल, त्यावेळी इचलकरंजी शहरातील सर्व नागरिक माता भगिनी या सगळ्यांच्या पर्यंत आमची भूमिका घालण्याचं काम तुमच्या हातातच आहे। नंतर एखाद्या वेळेस एखादा अधिकारी देखील तुमच्या येण्यानं न होणारं काम देखील एखाद्या गरीबाचं करून देतोय, हे पण आम्ही त्या ठिकाणी डोळ्यानं बघितलेलं आहे। त्यामुळे तुमच्यामध्ये 100% ताकद या ठिकाणी आहे। जरा यांचा वरदत असला तर प्रभागातल्या बातम्या ज्या झाल्या त्यातनं पण आम्हाला त्या ठिकाणी मदत देखील पडलेली असतात, हे नाकारून चालणार नाही। पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आम्ही इचलकरंजी नगरीचे पहिले महापौर, पहिले उपमहापौर, सभागृह नेते आणि आमचा सगळ्यांचा सत्कार गटनेत्यांचा असं दुहेरी दुःखसत्कार कार्यक्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय प्रथम महापौर उदयजी काकुंदे साहेब, आदरणीय उपमहापौर अनिलजी दाड्या साहेब, या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तेजस राऊत साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सभागृह नेते विठ्ठलरावजी चोपडे साहेब, या ठिकाणी माझ्यासोबत इचलकरंजी महानगरपालिकेचे गट नेते म्हणून काम करतात ते शिवाजीराव पाटील, विनायकजी कळडुणे, अरुणजी काशीद, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांचीच नावं घेत नाही, कार्यक्रमाला वेळ झालेला आहे। आज आम्ही जे काही हंडे साहेब या ठिकाणी आहे तर ते मगाशी साहेबांनी सांगितलं, जिल्हाधीश साहेबांनी तसं की आता लोकांना झटपट रिझल्ट पाहिजे। पिझ्झा ऑर्डर केली की दारात 2 मिनिटं यायला पाहिजे, भाकरी चपाती करायला वेळ नाही, तशी परिस्थिती या ठिकाणी बंडांना झाल्या। त्यामुळे आता सभागृहात महापौर आले काय, उपमहापौरांनी काय निर्णय घेतला, विरोधी पक्षाची भूमिका काय, सभागृह नेत्यांची भूमिका काय, कचऱ्याच्या प्रश्नावर काय भूमिका, नगररचना खात्यात काय चाललंय, रस्त्यांची काय अवस्था, या सगळ्या गोष्टीवर तुमचं लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून एक बारीक लक्ष असतंय आणि त्यातून त्या बातम्या संबंध इचलकरंजीवर नव्हे तर जिल्हाभर या ठिकाणी जातात। आता आम्ही परवा सभागृहात केलेलं भाषण बघितलं, 50-50, 60-60 हजार लोकांनी बघितलं। चेष्टा नाही, म्हणजे तेवढ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता आणि या ठिकाणी चांगली राऊतसाहेब चांगली आम्हाला संधी ह्या लोकांच्यामुळं झाल्या। जरा यांचा वरदत असला तर प्रभागातल्या बातम्या ज्या झाल्या त्यातनं पण आम्हाला त्या ठिकाणी मदत देखील पडलेली असतात, हे नाकारून चालणार नाही। अक्षरशः इचलकरंजीची परिस्थिती वेगळी असताना आम्ही विरोधी पक्षात असताना देखील चांगलं सहकार्य डिजिटल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या मान्यवर मंडळींनी, आमच्या मित्रांनी या ठिकाणी सगळ्यांनी खरं आम्हाला सहकार्य केलं, म्हणून या ठिकाणी आम्हाला पण यश संपादन करता आलं। सभागृहामध्ये काम करत असताना जे जनतेच्या हिताचे प्रश्न असतील, चांगली गोष्टी असतील, त्यासाठी सन्माननीय महापौर उपमहापौर साहेबांना आमचं सहकार्य असेलच। ज्या गोष्टी चुकीच्या होतील किंवा ज्या गोष्टी बेगंजित असतील असं ज्या वाटतील त्या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षनेता म्हणून किंवा सभागृहातील आम्ही सगळे गटनेते शिवाजीराव वगैरे आम्ही मिळून सगळेजण त्या ठिकाणी अंकुश ठेवण्याचं काम तुमच्याच माध्यमातून करणार आहे। आम्ही त्या 65-70 नगरसेवकांमध्ये बोललो म्हणजे हे काही इचलकरंजी शहराला गळणार नाही, परंतु आम्ही ज्यावेळी तिथं आमचं मत मांडेल ते तुमच्या माध्यमातून संबंध इचलकरंजीवर जाईल, त्यावेळी इचलकरंजी शहरातील सर्व नागरिक माता भगिनी या सगळ्यांच्या पर्यंत आमची भूमिका घालण्याचं काम तुमच्या हातातच आहे। तुमचं देखील आम्हाला इथं बोलवून जो सत्कार केला, सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी नवीन पत्र आपण वाटपचा कार्यक्रम घेतला, त्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे। अल्पावधीतच एवढे मोठे सभासद संबंध देशभर 6 राज्यात या ठिकाणी आपली संघटना कार्य करायला आहे। तुमची ताकद या ठिकाणी काय असते हे आम्हाला माहीत आहे, कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर एखाद्या वेळेस एखादा अधिकारी देखील तुमच्या येण्यानं न होणारं काम देखील एखाद्या गरीबाचं करून देतोय, हे पण आम्ही त्या ठिकाणी डोळ्यानं बघितलेलं आहे। त्यामुळे तुमच्यामध्ये 100% ताकद या ठिकाणी आहे, ती अशीच राहू दे, त्यात वाढ होऊ दे। तुमचं सहकार्य सत्ताधारी असून दे, आम्ही विरोधक असू दे, आम्हा सगळ्यांना राहावं आणि आमच्याकडून जे काही चांगलं काम होणार आहे या नजीकच्या काळात ते मात्र तुम्ही लोकांच्या पर्यंत निश्चित पोहोचवा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करतो। बोलवून आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला, सत्कार आमचा केला, त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र।